पितृदोष, स्त्रीदोष, कन्यादोष आणि पुत्रदोष या सर्व दोषांपाठीमागचे काय असतात कारणे, त्यावरील घरच्या घरी कोणकोणते उपाय करायचे ह्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पितृदोष हा मागच्या 3 पिढ्याची कोणी पुरुष व्यक्ती अपघाती, कमी वयात आजारी, साप चावून, आत्महत्या करून किंवा मागच्या पिढीपासून घरातून कोणी दैवी नाग, साप मारला असेल तर हा पितृदोष लागतो. त्यानंतर स्त्रीदोष. आत्महत्या, नको असताना घटस्फोट, घरातून काढून देणे, अतिशय त्रासदायक वागणूक मिळून तडफडून मरण आलेली स्त्री, इस्टेट असताना तिची फरफट करणे, तिच्या वाटेचा तिला हिस्सा बळकावून तिला त्रास देणे आणि मग ज्यास आपण तळतळात म्हणतो त्यालाच स्त्रीदोष असे म्हणतात. स्त्रीदोष मध्येच मातृदोषाची पूजा एकत्रित केले तरी पण चालते. निसंतान. त्यानंतर निपुत्रदोष. ज्या जातकांना मुली झाले नाहीत किंवा जागले नाही किंवा जगले नाहीत, शास्त्रीय दृष्ट्या निःसंतान माणसांची विकत घेतलेली इस्टेट फलित होत नाही आणि दिलेले दान, अन्नधान्य काहीही फलित नसते. आपल्या नात्यात अशी व्यक्ती असेल तर भाऊबंधांना पितृदोष लागतो. कन्यादोष. लग्नाच्या आधी मयत मुलगी, घर सोडून गेलेली मुलगी, घराण्यातून एखाद्या मुलीचे लग्न कुणापासून मोडले आहे, साखरपुडा मोडला असेल, आपल्यापासून त्रासून जाऊन एखाद्या मुलीने आत्महत्या, घर सोडून जाणे असे प्रकार जर झाले असतील तर मुलींसाठी झाले तर हा कन्यादोष लागू शकतो. तसेच त्यानंतरचा जो दोष आहे तो म्हणजे दैवी नाग किंवा साप मारला असेल तर, आणि दुसरा म्हणजे ब्राह्मण दोष. आपण ब्राह्मणाला देव समजून पूजा करतो, पण त्यांचा किंवा त्यांच्या स्त्रियांचा अपमान आपल्याकडून झाला तर हा ब्राह्मण दोष लागतो. तर हे सर्व दोष दूर करण्यासाठी योग्य ती पूजा करून घ्यावी. त्या व्यतिरिक्त घरामध्ये आपण काही गोष्टी करू शकतो की ज्यामुळे हे सर्व दोष नाहीसे होतील. तर घरच्या घरी कोणकोणते उपाय करायचे ते आता आपण बघू. तर पहिला उपाय आहे, घरामध्येच आपण 3 गुरुचरित्रांचे पारायण करायचे आहे. त्यानंतर दुसरा उपाय आहे, घरामध्ये आपण 3 नवनाथ पारायण करावे. तिसरा उपाय, 3 श्रीपाद श्री वल्लभांचे पारायण करावे. चौथा उपाय, रोज संध्याकाळी दिवस मावळताना उंबरठ्याजवळ 1 जायफळ जाळावे. ह्यामुळे हे जे काही दोष आहेत ते दूर होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की हे जे दोष आहेत ते कशा कारणामुळे आणि का होतात ते. हे जे दोष आहेत ते कमी होण्यासाठी पारायण केले जाते. तर हे पारायण कशा पद्धतीने करायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त.